राखी पौर्णिमे दिवशी भद्रा काळामध्ये रक्षाबंधन साजरे करू नये असं बऱ्याचशा वेळेस आपल्या कानावर येतं. पण नेमकं ही भद्रा आहे तरी कोण किंवा भद्रा काळ आहे तरी काय, आपण हे आज पाहूया. पंचांगाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी 5 अंगे आहेत. या 5 अंगांचा पंचांगात कालगणनेसाठी विचार केला जातो. त्याचबरोबर सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादींचा बोध आपल्याला पंचांगातून होत असतो. याच 5 अंगाशी करण आणि भद्राकाळ याचा संबंध आहे. करण 11 असतात. त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण. ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी असतो. भद्राकाळ अशुभ मानला जातो. 12 राशीच्या संक्रमणात चंद्रभ्रमण मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक या राशीतून होताना भद्रा तिन्ही लोकांपैकी स्वर्गलोकात असते. तर कन्या, तूळ, धनु, मकर राशीत भद्रा असेल तर पाताळ लोकात असतो आणि कर्क, सिंह, कुंभ, मीन राशीत असता भद्रा पृथ्वी लोकात असते. पुराणात भद्राबद्दल एक कथा आहे. यामध्ये भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. असे मानले जाते की राक्षसांना मारण्यासाठी भद्रा गंधर्वचे मुख, लांबशे पोट आणि 3 पायायुक्त उत्पन्न झाली. भद्रा काले वर्ण, लांब केस, मोठे दात आणि भयंकर रूप असलेली ही कन्या आहे. जन्म घेताच भद्राने यज्ञामध्ये विघ्नबाधा पोहोचवण्यास सुरुवात केली आणि मंगल कार्यामध्ये उपद्रव करायला लागली. सर्व जगाला तिने दुःख देणे सुरू केले. तिच्या दुष्ट स्वभावाला पाहून सूर्यदेवाला तिच्या विवाहाची काळजी होऊ लागली आणि त्यांच्या मनात विचार आला की या दुष्ट कृपाकन्येचा विवाह कसा होईल. सर्वांनी सूर्यदेवाच्या विवाह प्रस्तावाला नकार दिला. तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्माकडून योग्य सल्ला मागितला. ब्रह्मदेवानी भद्राला समजावले आणि सांगितले की तुझ्यासाठी एक काळ निश्चित आहे. तू त्या काळातच वास्तव्य करशील. तू अधोलोक म्हणजेच पाताळ, स्वर्ग आणि पृथ्वी या ठिकाणी राहशील. तू तुझ्या वेळेतच कोणाच्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करू शकतेस. ब्रह्मदेवाच्या सूचनेनंतर पंचांगात भद्राची एक निश्चित वेळ करण्यात आली. तेव्हा पंचांगात विष्टीकरण असे घडते तेव्हा तो भद्रा काळ असतो. अशा प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली. भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका अशी आहे की लंकेचा राजा रावणाला भद्रा काळामध्ये त्याच्या बहिणीने म्हणजेच शूर्पणखेने राखी बांधली होती. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाच्या कुळाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. कदाचित याच कारणामुळे राखी पौर्णिमेला रक्षाबंधन हे भद्रा काळामध्ये साजरे केले जात नाही.